हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। मतदाना दिवशी कीर्तिकरांसह त्यांच्या पत्नीनं ठाकरेंची बाजू घेतली। गजानन कीर्तिकरांची पक्षातून हकालपट्टी करा, शिवसेना उपनेते शिशिर शिंदेंची मुख्यमंत्री शिंदेंकडे मागणी। अहमदनगरमध्ये ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्रॉंग रूममध्ये अनोळखी व्यक्तीचा वावर, शरद पवार गटाचे उमेदवार निलेश लंकेंकडून व्हिडिओ ट्विट। पुणे कार अपघात प्रकरणामध्ये अल्पवयीन आरोपीसह पालकही बालहक्क कोर्टामध्ये हजर राहणार, आरोपी वेदांतवर कलम 185च्या अंतर्गत नव्यानं गुन्हा दाखल। बालहक्क न्यायालयानं खटला चालवायची परवानगी दिल्यास पुणे पोलीस आरोपी वेदांतला अटक करणार, वेदांत कोर्टामध्ये गैरहजर राहिल्यास पोलीस त्याला फरार घोषित करणार। पुण्यातील हिट अँड रन प्रकरणातील बिल्डर पुत्रानं पार्टीसाठी 48,000 रुपये उडवले, आरोपी वेदांत अग्रवालची चौकशीमध्ये माहिती। आरोपी वेदांतचे वडील विशाल अग्रवालला दुपारी 2 वाजता कोर्टामध्ये हजर करणार, विशाल अग्रवाल सध्या पुण्यातील फरासखाना पोलिसांच्या ताब्यात। पुणे अपघाताला जबाबदार अग्रवाल कुटुंबाची गुन्हेगारी पार्श्वभूमी, विशाल अग्रवालच्या वडिलांविरोधात न्यायालयामध्ये खटला सुरू, भावासोबतच्या मालमत्ता वादामध्ये छोटा राजनशी हातमिळवणी केल्याचा आरोप। भाजपसाठी काम करणाऱ्या बिल्डर लॉबीमध्ये विशाल अग्रवाल, फडणवीस त्यांना पाठीशी घालत आहेत, रवींद्र धंगेकरांचा आरोप। 2 जीव घेणाऱ्या हैवानाला तुमच्या व्यवस्थेनं पिझ्झा बर्गर खाऊ घातले, मग आम्ही गृहमंत्र्यांचा राजीनामा का नाही मागायचा, पुणे अपघातावरून अनिल देशमुखांचा फडणवीसांवर निशाणा। पुणे अपघातातील आरोपी मुलासह काहींनी शाळेमध्ये माझ्या मुलाला त्रास दिला, त्रासाला कंटाळून माझ्या मुलाला शाळा बदलावी लागली, प्राजक्त तनपुरेंच्या पत्नी सोनाली तनपुरेंचं ट्विट। अमरावतीमधील 82 शेतकऱ्यांचा जम्मू काश्मीरच्या शेतकऱ्यांना अमरावतीमधील शहापूरच्या शेतकऱ्यांचे पैसे, काश्मीरच्या शहापूरमध्ये बच्चू कडू विधानसभेत प्रश्न उपस्थित करणार। नाभिक समाजाविरोधात अनावधानानं माझ्या तोंडून अपशब्द, भिवंडीमधल्या मतदान केंद्रावर शिवीगाळ केल्यानंतर कपिल पाटलांकडून दिलगिरी व्यक्त। घाटकोपर दुर्घटनेच्या तपासासाठी एसआयटी स्थापन, भावेश भिंडेच्या कार्यालयातून कागदपत्र जप्त, पुढील तपास सुरू। बोगस जमीनदार कर्ज प्रकरणी कराड न्यायालयाच्या आदेशानं 3 बँकांसह 39 जणांवर गुन्हा दाखल, बोगस जमीनदार दाखवून 8 कोटी कर्ज दिल्यानं कारवाई। वाढत्या उकाड्यामध्ये राज्यात पाणी टंचाईचं संकट तीव्र, राज्यामधील 23 जिल्ह्यातील 10,000 गावं टँकरग्रस्त, राज्यभर चारा टंचाईमुळे पशुधन सुद्धा संकटात। घाटकोपर, भांडूप आणि मुलुंडमध्ये शुक्रवारी पाणीपुरवठा बंद, जलवाहिनी वळवण्याचं काम होणार। उजनी धरणामध्ये बुडालेली बोट सापडल्याची सूत्रांची माहिती, बोटीतील 6 जणांचा बुडून मृत्यू झाल्याचं समोर, बेपत्ता बोटींना कळाशी इथे ओढून नेण्यास सुरुवात, सूत्रांची माहिती। किल्ले रायगडकडे जाणारी पायवाट 23 आणि 24 मे दरम्यान बंद, शिवराज्याभिषेक सोहळ्यापूर्वी महादरवाजाच्या कड्यावरील मोकळे दगड काढण्यात येणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।